आपल्या केव्हीके बारामतीची जी रोपवाटिका आहे त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगता शेतकरी बांधवांना? म्हणजे शेतकरी केळीमध्ये आलं फळपीक लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणतं फळपीक लावलं पाहिजे, त्यामध्ये व्यवस्थापन त्याचं असेल, खत व्यवस्थापन, छाटणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, हे सगळं आपण त्या शेतकऱ्यांना सांगतो आणि त्यांच्या चॉईसनुसार किंवा त्यांच्या एरियानुसार कोणतं फळपीक लावलं पाहिजे हे आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आवडून सांगतो. कलम केलेली रोपं वापरावी. ही कलम करण्यामागचं कारण असं असतं की ज्यावेळी आपण कलम केलेले रोपं घेतो तर कमी वय त्याला लवकर बहार आपल्याला जाते. कलम केलेली जी झाडं येतात जमिनीची आपल्याला कमी ठरवता येते. मग झाडाला आपण जे म्हणतो आकार, छत्तीसारखा जो आकार पाहिजे तो आकार आपल्याला या कलमातून तयार करतो. जेणेकरून पुढे होणारा खर्च आहे अगदी नगण्य केला जातो आणि गुणवत्तापूर्ण बाग त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तयार केली. आणि शेतकऱ्यांना जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर केव्हीके मध्ये कुणाशी संपर्क साधला पाहिजे? आपला केव्हीकेचा टोल फ्री नंबर आहे त्यावरचा कॉल केला 01255 किंवा 227 या नंबरवर कॉल करून ते त्यांचं नाव नोंदणी करू शकतात. एक साधारण 30 ते 35 लोकांची बॅच झाली पार्टिसिपंटची त्यामध्ये आपण त्या लोकांचं ट्रेनिंग अरेंज करू. भौगोलिक परिस्थिती असेल, क्लायमेट असेल तर त्याच्या अनुषंगाने कशी निवड केली पाहिजे कलमांची? तर या वर्षी जर आपण बघितलं थोडा अल्निनोचा प्रभाव जास्त आहे त्यामुळे यावर्षी पाऊस कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण मुख्यतः शेतकऱ्यांना म्हणतो ज्यांच्याकडे कोरडवाहू जमीन आहे किंवा पाण्याचा थोडाफार सोर्स आहे त्यांनी आता चिंच, चिक्कू असेल, पेरू असेल किंवा सीताफळ त्यासोबत आवळा अशा प्रकारची फळपिके लागवड करणं आवश्यक. त्यांच्याकडे जमीन मध्यम प्रकारची आणि हलक्या प्रकारची पाण्याचा वर्षभर सोर्स आहे. तसेच बागेमध्ये नारळ आहे, आंबा आहे किंवा चिक्कू आहे अशा प्रकारची फळपिके लागवड त्यात करू शकतो. कलम जर घ्यायची असेल शेतकऱ्यांना तर बाबा 1 वर्षाचं असतं पाहिजे, 2 वर्षाचं असतं पाहिजे, असं काय हे आहे का क्रायटेरिया? त्यामध्ये मुख्यतः क्रायटेरिया असं आहे की कलम जर आपण म्हटलं की कमीत कमी 1 वर्ष व्हायचं असतं त्यापेक्षा जर कमी व्हायचं जर आपण फळपीक घेतलं त्यामध्ये बरीच नाही जास्त फळबागेमध्ये जर तुम्ही बघितलं की आपल्या बागेत जर बघितलं तरी 100 आंबे झाड असतात तर 100 70 झाड एकसारखे असतात, 20 झाडं मागे पुढे असतात, 10 झाडं वाढतात. ह्या सगळा जो गॅप आहे तो आपल्याला नर्सरीमध्ये अनालिसिस करता येईल आणि 1 वर्ष कालामध्ये आपल्याला 3 रुपये सापडले आणि 1 वर्षानंतर आपण दिले पण शेतकऱ्यांना दिली तर ती शेतामध्ये लोकांना अडचण नाही. त्यामुळे आपण म्हणतो की कमीत कमी 1 वर्ष आवश्यक आहे त्यातून लागवड केली तर आपल्याला त्रास जास्त होणार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषिक ॲप आयोजित आजच्या विशेष शेती पॉडकास्टमध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. आज आपण आलेलो आहे केव्हीके बारामती आणि माझ्यासोबत आहे श्री महेश जाधव सर. नमस्ते सर. फार्म मॅनेजर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. सर, नुकत्याच मिळालेल्या भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शेतकरी बांधवांची आता सर्वत्र गडबड चालू झाली आहे की बियाणे खरेदी, रोपवाटिका किंवा कुठं चांगली गुणवत्ता पूर्ण रोपं मिळतात. तर आपल्या केव्हीके बारामतीची जी रोपवाटिका आहे त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगता शेतकरी बांधवांना? जनरली जर आता सिनेरिओ बघायला गेला तर बऱ्याच अंशी आपण बघतो की फळपीक जी कलम येते किंवा रोपं येतं त्याचं लागवडीचं प्रमाण किंवा त्याची आवड शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेली आहे. पण बऱ्याच अंशी असं अडचण अशी की टेक्निकल गायडन्स बाबा रोपं कुठून घेतली पाहिजे, कोणती घेतली पाहिजे, लागवड कधी केली पाहिजे, त्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये हे करतात. शेतकऱ्यांना त्या गोष्टीची माहिती मिळत नाही किंवा त्याचं प्रॉपर नॉलेज मिळत नाही. मग तशा वेळी अडचण येते की लोक फक्त एक स्वतःची आवड म्हणून फळपीक रोपं खरेदी करतात आणि लागवडसाठी प्रॉपर गायडन्स त्यांना मिळत नाही. म्हणजे आज बघतो की द्राक्ष आहे, डाळिंब आहे, त्यामध्ये लोक कन्सल्टंट ठेवतात आणि त्यांच्या अनुषंगानं पिकाचं बहार व्यवस्थापन करतात. पण बाकी सर्व फळपिकांमध्ये तेवढं तंत्रज्ञान विकसित नाही किंवा तेवढ्या प्रकारचं शेतकऱ्यांपर्यंत नॉलेज गेलेलं नाही. त्या अनुषंगानं आपण केव्हीके बारामती मार्फत काय करतो की शेतकऱ्यांना ते सगळं तंत्रज्ञान विना मोबदला म्हणजे शेतकरी केव्हीकेमध्ये आलं फळपीक लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणतं फळपीक लावलं पाहिजे, त्यामध्ये व्यवस्थापन त्याचं असेल, खत व्यवस्थापन, छाटणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, हे सगळं आपण त्या शेतकऱ्यांना सांगतो आणि त्यांच्या चॉईसनुसार किंवा त्यांच्या एरियानुसार कोणतं फळपीक लावलं पाहिजे हे आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आवडून सांगतो. जेणेकरून पुढे जे होणारं त्यांचं नुकसान असेल किंवा त्यांना जे नॉलेज किंवा जे आपण माहिती म्हणतो ते टेक्निकल माहिती जी नाही ते आपण देण्याचा केव्हीके बारामती मार्फत पूर्ण प्रयत्न करतो. आणि सर, तुम्ही आता उल्लेख केला की गुणवत्तापूर्ण कलम असली पाहिजे, ती म्हणजे काय? आता बऱ्याच अंशी जर आपण बघितलं तर आंब्याचा जर विचार केला असेल तर 6-7 वाण त्यामध्ये आहेत. केशर आहे, हापूस आहे, रत्न आहे, सिंधू आहे किंवा नवीन आलेलं सोनपरी वाण आहे. नारळामध्ये गेलं तर बरेच वाण येतात म्हणजे त्यामध्ये बानवली आहे, प्रताप आहे, ग्रीन डॉर्प आहे, येलो डॉर्प आहे, ऑरेंज डॉर्प आहे किंवा आता नवीन आलेलं कोलंबस वाण आहे. पण अडचण अशी की लोकांना फळपीक माहिती आहे आणि त्याचं वाण त्यांना माहिती आहे. पण ते वाणासंदर्भात तांत्रिक माहिती की बाबा बानवली नारळ दिसतो कसा, त्याचं उत्पन्न कधी चालू होतं, केशर आंब्याचं फळ दिसतं कसं आणि ते हार्वेस्ट कधी करायचं किंवा ते चव कशी असते, ह्या बऱ्याच टेक्निकल बाबी असतात. किंवा त्यात जरी आणखी म्हणायला गेलं तर बाबा त्याचा मातृवृक्ष कुठला आहे,
म्हणजे याचा केसर जरी आपण म्हणतो तरी आपण राहुरी विद्यापीठातून किंवा दापोली विद्यापीठातून आणतो. हापूसचं जरी मातृवृक्ष म्हणलं तरी आपण दापोली विद्यापीठातून घेतो. म्हणजे यामागचं कारण असतं की ही जी गुणवत्तापूर्ण मातृवृक्ष आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना जी क्वालिटीची रोपं त्यांना लागवडीला पाहिजे बागेसाठी ते आपण चांगल्या प्रकारे तयार करून देतो. त्यासाठी आपल्याकडे सुविधा आहेत. म्हणजे जर म्हणतर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड किंवा राष्ट्रीय बागवानी बोर्ड त्यांच्या मानकानुसार जे काही घटक नर्सरी व्यवस्थापनासाठी लागतात ते सगळे आपण KVK बारामतीच्या फळ नर्सरीमध्ये ठेवलेले आहेत किंवा आपण त्या सुविधा सगळ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण रोपे म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही बघितलं काही ठिकाणी रोपामध्ये म्हणजे आंब्याचं उदाहरण दिलं तर पर्णकुची नावाचा रोग दिसतो. नारळामध्ये झाड पिवळे पडतात. पेरूमध्ये बऱ्याच अंशी सूत्रफळी म्हणजे मुळावरती गाठी असतात. मग ही रोपं आपल्याला गुणवत्तापूर्ण म्हणता येत नाही. शेतकऱ्यांना आपण पूर्ण तांत्रिक नॉलेज सांगतो किंवा फळपीक जे कलम आहे किंवा रोप आहे ते गुणवत्तापूर्ण आहे कसं या तांत्रिक बाबी आपण त्यांना सांगतो. आणि त्या अनुषंगानं तांत्रिक बाबी ज्या आहेत म्हणजे कलम केलेलं रोप कसं असतं, न कलम केलेलं कसं असतं, त्याची वाढ कशी असते किंवा त्याला प्लॅस्टिक कधी सोडायचं, त्याच्या खालच्या फुटी कशा काढायच्या, ह्या सगळ्या बाबी सायंटिफिकदृष्ट्या इन नर्सरी म्हणजे आपल्याकडे रोप आहे त्यावेळी आणि शेतकरी जेव्हा लागवड करणार त्यावेळेस ह्या दोन्ही हिशोबाने आपण ह्या तांत्रिक बाबी सांगतो. म्हणजे गुणवत्तापूर्ण आपलं जर रोप तयार करायचं किंवा बाग तयार करायची तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला सांगणं आवश्यक असतं. बरोबर. आणि कलम केलेली रोपं वापरावी किंवा काय म्हणजे? नाही जनरली काय होतं तुम्ही जर बघितलं तर जे आपण बियापासून रोप लावतो म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आंब्याचं केसरचं आपण जर कोय टाकली तर त्याला माल यायला साधारण 7 ते 8 वर्ष लागतात. आणि त्यात येणारी जी फळं आहेत ती एकसारखी आकाराची नसतात किंवा एकसारख्या चवीची नसतात. शिवाय त्यामध्ये आपण जर बघितलं झाडाची वाढ खूप उंच झालेली असते. मग अशा झाडाचं जर बघितलं तर जोराचा वारा आला तर फळं आहेत किंवा त्याची माल आहे तो गळून जाणं असेल, त्यानंतर रोगकीडीचा प्रादुर्भाव जास्त असणे किंवा हार्वेस्टिंग करताना त्याची किंवा काढणी करताना आपल्याला योग्यरित्या करता येत नाही. पण त्या ठिकाणी जर आपण कलम केलं म्हणजे आंब्यामध्ये पाचर कलम आहे, पेरूमध्ये दाब कलम आहे, चिकूमध्ये खोगे कलम आहे. ही कलम करण्यामागचं कारण असं असतं की ज्यावेळी आपण कलम केलेले रोपं देतो तर कमी वयात त्याला लवकर बहार आपल्याला धरता येतो. चिकूमध्ये गेलं तर साधारण 5 वर्षांनी आपण बहार घेऊ शकतो. आंब्यामध्ये गेलं तर आपल्या 3ऱ्या वर्षापासून आपण बहार घेऊ शकतो. पेरूमध्ये गेलं तर त्यामध्ये आपल्याला साधारण 1.5 वर्षापासून आपण बहार घेऊ शकतो. म्हणजे तुमचा उत्पन्नाचा कालावधी लवकर चालू केला जातो आणि उत्पन्न जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला वाढवता येतं. इव्हन कलम केलेली जी झाडं येतं त्याची उंची आपल्याला कमी ठेवता येते. म्हणजे झाडाला आपण जे म्हणतो आकार छत्रीसारखा जो आकार पाहिजे तो आकार आपल्याला ह्या कलमातून तयार करता येतो. जेणेकरून पुढे होणारा खर्च आहे फवारणीचा खर्च असेल, झाडाचा मेंटेनन्सचा खर्च म्हणजे छाटणीचा खर्च असेल, झाडाला त्या ठिकाणी औषध फवारणीचा खर्च असेल, काढणीचा खर्च असेल, हा अगदी नगण्य केला जातो आणि गुणवत्तापूर्ण बाग त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीतून तयार केली जाते. त्यासाठी आपण म्हणतो की कलम केलेली रोप आपण लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी खर्च कमी आणि उत्पन्न चांगल्या प्रकारचं आणि लवकर आपल्याला घेता येईल. आणि शेतकरी स्वतः कलम करू शकतो का आपण जी नामांकित नर्सरी आहे तिथूनच कलम घेतली पाहिजे? नर्सरीच्या हिशोबाने जर म्हणायला गेलं किंवा कलमाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर कलम करणं ही एक कला आहे. म्हणजे ती शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्यांना येईल असं काही नाही. काही शेतकरी जे त्यात टेक्निकल असतील किंवा आपल्या इथं आपण KVK बारामती मार्फत नर्सरीचा कोर्सेस पण घेतो. कलम कसं करायचं किंवा काळजी कशी घ्यायची. तो जर कोर्स त्यांनी केला तर त्यांना निश्चित घरच्या घरी कलम करता येईल आणि स्वतः नर्सरीचा व्यवसाय करता येईल. पण ज्यांना हे कला अवगत नाही किंवा जर ते स्वतः जर कलम करण्यासाठी प्रयत्न करतात तर त्यात बऱ्याच त्रुटी राहतात. म्हणजे त्यामध्ये कलमाचा जो घाव आहे तो घाव न भरणं, एकसारख्या आकारचं कलम न होणं, कलमाची काळी न ओळखता येणं, त्याबरोबर कलमाची काळी त्याच वाणाची आहे का ते न ओळखता न येणं, जो रुष्टॉक किंवा जो गावरान खुंट आपण घेतोय तो उत्तम दर्जाचा आहे का ते ओळखता न येणं किंवा जी कलम केल्यानंतर आपण ज्याला ती प्लास्टिक पट्टी बांधतो ती योग्य न बांधणं, कारण ती जर बांधली नाही व्यवस्थित त्यात पाणी जाईल किंवा त्यात हवा शिरली तर फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी त्या कलम करण्याच्या हिशोबानं महत्त्वाच्या बाबी आहेत. ते जर कुणाला अवगत नसेल तर त्या ठिकाणी कलम सक्सेस होणार नाही किंवा जरी केलं तर त्या ठिकाणी ते कलम सक्सेस होणार नाही. त्यासाठी आपण कलम केलेले रोप आपण KVKमध्ये का करतो तर आपल्याकडे तेवढं टेक्निकल लेबर आहे किंवा तेवढं टेक्निकल आपल्याकडे स्टाफ आहे जी कलम करणं असेल, कलमासाठी जी गुणवत्तापूर्ण काडी लागते, गुणवत्तापूर्ण गावरान खुंट लागतोय ते सगळं आपल्याकडे टीम ती आयडेंटिफाय करते. त्या अनुषंगानं त्याचं पुढचं नियोजन कलम कधी केलं पाहिजे, कलम केल्यानंतर हार्डली किती दिवस केलं पाहिजे, त्याला कोणते रोग येऊ शकते, कोणती कीड येऊ शकते, त्या अनुषंगानं फवारणी नियोजन हे सगळं आपण आपल्या सिस्टीम म्हणजे इनबिल्ट सिस्टीम आपल्याकडे सगळी आहे. त्यामुळं गुणवत्तापूर्ण जे तुम्हाला म्हणतो की कलम रोपं तयार करून आपण ती शेतकऱ्यांना वेळेत आपण देऊ शकतो. आणि याचा फायदा काय होतो की ही सगळी यंत्रणा आपल्यापाशी आहे. त्यामुळे आपल्याला वर्षभर त्या रोपांची उत्पादन आणि विक्री करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. बरोबर. आणि शेतकऱ्यांना जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर KVK मध्ये कुणाशी संपर्क साधला पाहिजे? आपलं KVKमध्ये जर आपण म्हटलं तर आपलं महत्त्वाचं आहे की KVK ओपन टू ऑल म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी ती का म्हणता येईल की आपल्याला एनी टाईम आपण त्या ठिकाणी मदत करत असतो. त्यामध्ये जर कुणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आपल्याकडं KVKची वेबसाईट आहे किंवा KVKचं काय म्हणतात त्याला मेल ID आहे. आपलं KVKचा टोल फ्री नंबर आहे त्यावरचं त्यांनी कॉल केला म्हणजे 02112 255 627 किंवा 327 या नंबरवर कॉल करून ते त्यांचं नाव नोंदणी करू शकतात.
एक साधारण 30 ते 35 लोकांची बॅच झाली पार्टिसिपंटची. आणि त्यामध्ये आपण त्या लोकांचं ट्रेनिंग अरेंज करतो. आणि ट्रेनिंगमध्ये पूर्ण ही माहिती आपण शेतकऱ्यांना देतो की ज्यांना कलम करायचं, दाब कलम कसं केलं पाहिजे, त्यामध्ये किती दिवसाचा वेटिंग कालावधी, खोगीर कलम कसं केलं पाहिजे, पाचर कलम कसं केलं पाहिजे. इव्हन त्यामध्ये जर लिंबू असेल, नारळ असेल तर त्यामध्ये बियापासून, म्हणजे नारळामध्ये आपण फळ वापरतो, लिंबामध्ये बियाणं वापरतो, ते लागवड करून त्यापासून रोप निर्मिती कशी करायची, हे सगळे शास्त्रीय बाबी आपण त्या ठिकाणी लोकांना सांगतो. त्याहीसोबत बागेला छाटणी देणं आणि आकार देणं, म्हणजे ट्रेनिंग अँड प्रुनिंग जी महत्त्वाची आताची फळबागेतली संकल्पना आहे, त्याचं प्रात्यक्षिक आपण लोकांना शिकवतो. हँड्स ऑन ट्रेनिंग आपण जे म्हणतो ते आपण लोकांना बागेमधून शिकवतो. कारण आज बऱ्याच अंश असं की लोकांकडे बागा लागवड भरपूर झाली आहे, तर त्या अनुषंगानं जी बागेचं छाटणीचं जे काही टेक्निकल स्किल आहे, तांत्रिक कौशल्य, ते लोकांना अजून आवडत नाही. त्याच्यामुळे हँड्स ऑन ट्रेनिंग आपण या प्रशिक्षणामध्ये आपण देत असतो, जेणेकरून शेतकऱ्यांनी कोणती बाग लागवड केली तर त्याला चांगल्या प्रकारे ते झाडाला आकार देता येईल आणि उत्पादन चांगलं घेता येईल. आणि रिसेंट ट्रेंड किंवा आत्ताचे ह्या परिस्थितीनुसार किंवा भौगोलिक परिस्थिती असेल, क्लायमेट असेल, तर त्याच्या अनुषंगाने कशी निवड केली पाहिजे कलमांची? आता या वर्षी जर आपण बघितलं थोडा पावसाळी परिस्थिती, म्हणजे पर्जन्यमान कमी आहे, अल्निनोचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळे यावर्षी पाऊस कमी आहे. तशा परिस्थितीमध्ये आपण मुख्यतः शेतकऱ्यांना म्हणतो की ज्यांच्याकडे कोरडवाहू जमीन आहे किंवा पाण्याचा थोडाफार सोर्स आहे, त्यांनी आता चिंच, त्यामध्ये चिक्कू असेल, पेरू असेल किंवा सीताफळ, त्यासोबत आवळा, अशा प्रकारची फळपिके लागवड करणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे जमीन मध्यम प्रकारची आणि हलक्या प्रकारची अशी दोन्ही प्रकारची आहे, पाण्याचा वर्षभर सोर्स आहे, तसेच बागेमध्ये मग नारळ आहे, आंबा आहे किंवा चिक्कू आहे, अशा प्रकारची फळपिके लागवड ते आता करू शकतात. फक्त अडचण एक आहे की 4 वर्ष आपण जसं म्हणले पर्जन्यमान कमी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला रोपं सेटिंग, म्हणजे जेव्हा आपण जमिनीमध्ये ही कलमं लावणार आहे तर त्या ठिकाणी हार्डनिंगला इश्यू येऊ शकतो. म्हणजे बाग हवेमध्ये जेवढा दमटपणा जास्त असेल तेवढं रोपांची मर कमी राहते आणि रोपं जमिनीमध्ये चिकटण्याचं प्रमाण जास्त असतं. तशी कंडिशन लक्षात घेऊन, म्हणजे एक साधारण 1-2 पाऊस झाले तर वातावरणामधली आर्द्रता वाढते आणि उष्णता कमी होते. तशा कंडिशनला आपल्याला झाडांची किंवा कलमांची लागवड करणे आवश्यक आहे. आणि आता आपण जर ट्रेंडिंगच्या जर म्हणायला गेलं तर मुख्यतः आपण बघतो की आंब्यासारखं पीक आहे. म्हणजे आंबा वर्षातून एकदाच येतो, पण आंबा जर मार्केटला आता सरसकट लोक खातात. पेरू आहे, सीताफळ आहे किंवा बाकी फळपिके त्याला लिमिटेड जे खाणारे लोक आहेत ते लिमिटेड आहेत, पण आंबा सरसकट खातात. नारळाचं उदाहरण घेतलं तर नारळ तुमचा प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा देवाचा कार्यक्रम असू दे किंवा घरच्या आहारामध्ये आपल्याला भाजीमध्ये नारळ हा लागतोच. म्हणजे ही 2 पिकाच्या जर म्हणायला गेलं तर तुम्हाला वर्षभर उत्पन्न देणाऱ्या अशा प्रकारची पिकं आहेत. म्हणजे आंब्याचं उत्पन्न तुमचं कधी वाया जात नाही, नारळ तर तुमच्या आहारामध्ये पण चालतो, शिवाय नारळाच्या जावळ्या येते किंवा जी काही वेस्ट त्यापासून आपण खत तयार करू शकतो. पण त्याही व्यतिरिक्त ज्यांना चांगलं ब्रँड तयार करायचं आहे, डोमेस्टिक मार्केट असेल किंवा इंटरनॅशनल मार्केटला त्याला चांगलं फळपीक म्हणजे माल तयार करायचं आहे, त्यामध्ये पेरू आहे, सीताफळ आहे, अंजीरचा ट्रेंड चांगला आहे, ही फळपिकं ते रेफर करू शकतात. लोकल मार्केटला जर कमी खर्चामध्ये जर थोडं तुम्हाला बागेचं विस्तार करायचं आहे, ज्यामध्ये सीताफळ आहे, चिक्कू आहे, ज्यामध्ये थोडं वेटिंग पिरियड आहे पण त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न निघतं. आणि जर नवीन फळपिकाच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर 2 वर्षापासून आपण आता जे अमेरिकून आयात केलेलं ॲव्होकाडो नावाचं फळपीक आहे, परदेशी आणि नाविन्यपूर्ण फळपीक, त्याची मागणी आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. भारतामध्ये विकसित केलेल्या त्याच्या हॅस जातीचे जे वाण आहेत, त्यामध्ये आर्का सुप्रीम आणि आर्का कोलगरवी, हे 2 वाहन आपण शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण फळपीक म्हणून देतो. फणसामध्ये आपल्याला माहिती की मोठा फणस येतो कापा प्रकारातला, ज्यामध्ये साधारण 5 ते 7 किलो फणसाचं वजन असतं, पण त्यामध्ये लवकर उत्पादन देणारा आणि साधारण 2 ते 2.5 किलो वजनाचा अशा प्रकारचा फणस आपण लोकांना देतो. म्हणजे ॲज पर चॉईस शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचा ट्रेंड आहे, कोणत्या प्रकारे त्याला शेतीमध्ये नियोजन करायचं, त्याच्या इच्छेनुसार आपण हे शेतकऱ्यांना ऑप्शन देतो, जेणेकरून जरी त्याने फळबाग लावली तर त्याचं भविष्यातलं त्याला चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे, तो त्याला तोटा नाही झाला पाहिजे. म्हणजे जरी म्हणायला गेलं तरी तो एक एंटरप्रेनर म्हणून तो तयार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण एक टेक्निकल गायडन्स आणि ही रोपं त्या शेतकऱ्यांना देत असतो. आणि KVK बारामतीची आता ही तुमची रोपवाटिका आहे, त्याच्यात कुठली कुठली कलमं उपलब्ध आहेत? आता जर आपण म्हटलं तर जसं तुम्हाला म्हटलं की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड मानांकन आणि म्हणजे त्यामध्ये सर्वोच्च प्रतिष्ठान मानांकन आपण महाराष्ट्रामध्ये घेतलं आहे. त्याही सोबत जर म्हणायला गेलं तर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आपली नर्सरी 2003 पासून आपली नर्सरी कार्यरत आहे. त्यामध्ये सुरुवातीपासून जर आपण म्हटलं तर आंबा आहे, चिक्कू आहे, आंब्यामध्ये केशरवान आहे, हापूसवान आहे, चिक्कूमध्ये कालीपत्तीवान आहे, आवळ्यामध्ये नरेंद्र सात वाण आहे, पेरूमध्ये सरदार आहे, आपण स्वतः विकसित केलेला रत्नदीप नावाचा वाण आहे, सीताफळामध्ये भीमतडी सिलेक्शन म्हणजे जे आपलं हैदराबाद सिलेक्शन वाण आहे त्यातून निवड पद्धतीने KVKने विकसित केलेला भीमतडी सिलेक्शन नावाचा वाण आहे, त्यासोबत फुले पुरंदर वाण आहे. नारळामध्ये जर म्हणाल तर बानवली आहे, प्रताप आहे. आता रिसेंट ट्रेंडनुसार शहाळेचं वाण आपण म्हणतो, त्यामध्ये ग्रीन डॉर्फ नावाचं वाण आहे. डाळिंबामध्ये भगवा आहे, सुपर भगवा आहे. त्याहीसोबत आत्ता 2 वर्षापूर्वी विकसित केलेलं म्हणजे शरकिंग नावाचं जे वाण आहे, जे भगव्या वाणातून निवड पद्धतीने विकसित केलेलं आहे,
ते एक वाण आहे. अशी एक साधारण मार्केटच्या अनुषंगानं जी काही विकसित वाण आहेत सगळे आपण KVK बारामतीमध्ये आता म्हणजे हे सगळे आपण इकडे मातृक्ष आहेत. आपण शेतकऱ्यांना आलं की मातृक्ष दाखवतो त्यानंतर नर्सरीमधून रोपं घ्यायला त्यांना आपण सांगतो, जेणेकरून शेतकऱ्याला गॅरंटी राहील की बाबा चांगल्या प्रकारची कलम आहे. ही सर्व प्रकारची फळपीक आपण या नर्सरीमार्फत देत असतो. आणि KVK बारामती मार्फत जर कलम घेत असेल तर तुम्ही अजून शेतकऱ्यांना काय सुविधा देता यामध्ये त्याच्यामध्ये? महत्त्व जर आपण म्हटलं तर महत्त्वाचा जेव्हा शेतकरी विचार करतो की त्याला बागा लागवड करायची, मग त्याला पूर्ण जी टेक्निकल गायडन्स आहे म्हणजे जमीन कोणत्या प्रकारची आहे, मग त्या अनुषंगानं फळबाग निवड आहे, म्हणजे फळपीक नियोजन आहे. दुसरं त्या मातीचं परीक्षण करून त्या अनुषंगाने मग खत व्यवस्थापन आहे. लागवड केल्यानंतर कोणती काळजी घ्यायची किंवा लागवड कधी करायची, त्यासोबत बागेची छाटणी कधी करायची, कारण सुरुवातीला साधारण 1.5-2 वर्ष आपल्याला बागेला आकार देणं किंवा वळण देणं महत्त्वाचं असतं. त्या अनुषंगानं ती कामं कधी केली पाहिजेत. बहार करताना खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, ते सगळं आपण देतो. त्याहीसोबत जी पूर्ण परिपूर्ण नियोजन आपल्याला म्हणतात की बागेचं उत्पादन घेईपर्यंत जी काही परिपूर्ण बागेचं नियोजन आहे, खतं असेल, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, आकार देणं असेल, वळण देणं असेल किंवा छाटणी करणं असेल, ही सगळी काळजीपूर्वक बाग आहे ती आपण त्या शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. त्यामध्ये शेतकरी इथून माहिती घेऊ शकतो किंवा फोनवर सल्लामसलत करू शकतो. आजकाल अँड्रॉइड मोबाईल येतो त्यामार्फत फोटो काढून किंवा व्हिडिओ कॉल करून तो त्या संदर्भातली माहिती घेऊ शकतो. ही सगळी माहिती आपण फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांना देत असतो. आणि आता कलमांसाठी काही शासकीय अनुदान आहे का? यामध्ये खरेदी जर करण्यासाठी? म्हणायला गेलं एक साधारण मनरेगा म्हणून एक योजना होती, महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि दुसरी भाऊसाहेब फुंडकर फळपीक योजना. एक 2 वर्षापूर्वी शासन शेतकऱ्यांना परमिट देत होतं आणि त्या परमिटवरती आपण लोकांना कलम रोपं देत होतो. पण आता काही फंडिंगच्या अनुषंगानं किंवा शासकीय अनुदान कमी असल्यामुळं शासन आता असं करतं की जे शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची, मग त्यामध्ये बांधावरची लागवड आहे, ज्यामध्ये आंबा आणि नारळाची बांधावरची लागवड आहे, तर कोणाला फळबाग लागवड करायची, त्यामध्ये डाळिंब असेल, जांभूळ असेल, बरोबर आहे. मग तशा प्रकारची फळपिकं आता शेतकऱ्याला स्वतः घ्यावी लागतात. त्याचं पूर्ण संगोपन व्यवस्थापन शेतकऱ्याला करावं लागतं. जी कलमरोप आपण त्यांना देतो त्याची पावती आपण शेतकऱ्याला देतो. ही पावती त्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटला किंवा शासनाला जमा करावं लागते. जेव्हा तो फळबाग लागवडीस तो पात्र झाला, फळबाग लागवडीच्या मापदंडानुसार, मग ती पावती शासन जमा करतं आणि त्यांना ते अनुदान रिलीज करतं. म्हणजे असं पण नाही की योजना बंद आहे, योजना चालू आहे. तर फक्त जे सुरुवातीला डायरेक्ट फंडिंग मिळालं ते आता फक्त शेतकऱ्याला स्वतः खर्च करून त्या ठिकाणी मग नंतर ते फंडिंग मिळतं. मग त्या योजनेचा शेतकरी फायदा घेऊ शकतात. आता सर खरीप हंगाम जवळ येतोय तर हम्म. रोपांची विक्री चालू झाली आहे का आपल्या KVK बारामतीमध्ये? आता काय करतो आपण दरवर्षी आपल्याला माहिती आहे की आपल्याला 5,000 कलमं लागतात, 5,000 किंवा 10,000 चिकूची कलमं लागतात. मग त्या अनुषंगाने आपण आता नियोजन असं करतो की आपण एका हंगामामध्ये सर्व प्रकारची रोपं तयार करून ठेवतो. म्हणजे चिकू सपोज असेल तर 10,000, जांभूळ असेल तर 5,000. म्हणजे याचं मागचं कारण असं आहे की शेतकऱ्याला वर्षभर कलमं रोपं मिळाली पाहिजेत. कारण बऱ्याच अंशी असं होतं की खरीपामध्ये काही ठिकाणी वापसा येत नाही, काही शेतकऱ्यांना रब्बीमध्ये लागवड करावी लागते. काही शेतकऱ्यांनी नवीन रान घेतलेलं असेल ज्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची सुविधा असते, तो म्हणतो की उन्हाळ्यामध्ये लागवड करायची. मग ते शेतकऱ्यांना आपण वर्षभर कलमरोपं कशी मिळतील त्या अनुषंगाने आपण कलमरोपं तयार करून त्यांना वर्षभर रोपं देत असतो. आता त्यामध्ये मुख्यतः हंगाम असा असतो की खरीप आणि रब्बीमध्ये लागवड जास्त असते. पण काहीच्या सोर्सेसनुसार किंवा काही ठिकाणी तुम्हाला म्हटलं की नवीन जागा घेतली किंवा लेबरची अडचणी, पाणी साठून राहतं, तशा ठिकाणी मग लोक उन्हाळ्याची पण लागवड करतात. मग त्या अनुषंगाने वर्षभर रोपं आणि त्याचं तांत्रिक मार्गदर्शन ते आपण लोकांना देत असतो. त्यामुळे जर तुम्ही वर्षभर कधी पण आला तर तुम्हाला आंबा असेल, चिकू असेल, पेरू आहे, सीताफळ आहे, किंवा नारळ आहे, ही रोपं आपण उपलब्ध करून देत असतो. आणि लागवडीचा तुम्ही हंगाम म्हणाला की खरीप किंवा रब्बी निवडतात, मग तो योग्य हंगाम कसा निवडावा शेतकऱ्यांनी? ह्यामध्ये मुख्य जर म्हणायला गेलं तर खरीप हंगाम हा फळबाग लागवडीसाठी उत्तम मानला जातो. कारण यामागचं कारण असतं की जसं तुम्हाला म्हणलं खरीपामध्ये पडणारा पाऊस म्हणजे निसर्गातच जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मुख्यतः जमिनीमध्ये आर्द्रतेचं प्रमाण हे वाढलं जातं आणि तशा कंडिशनला तापमान कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी जी रोप आपण लावतो त्या ठिकाणी मरीचं प्रमाण कमी राहतं. तुम्ही जर रब्बीमध्ये गेला तर अडचण अशी येते की रब्बीमध्ये थंडी वाढलेली असते. मग जरी आपण रोपं लावली तरी त्या ठिकाणी रोपाची वाढ होत नाही किंवा नवीन रोप लावल्यामुळे त्या ठिकाणी ज्या रोग आणि किडे येतात म्हणजे रशोषक किडे असतील किंवा बुरशीचे रोग येतात त्याचा प्रादुर्भाव लगेच होतो आणि रोपाची वाढ होत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये अडचण अशी येते की एकतर तापमान जास्त असतं, जमीन जास्त लवकर तापते किंवा हवेचं तापमान वाढतं. तशा कंडिशनला थोडा जरी पाण्याचा ताण पडला तरी हे नवीन फळपीक सुकून जाण्याची किंवा वाढण्याची गॅरंटी जास्त असते. रोपं आपण नर्सरीमध्ये कंट्रोल कंडिशनवर तयार केलेली असतात. म्हणजे शेड नेट असेल, पॉली हाऊस असेल किंवा त्या ठिकाणी नेट हाऊस असेल, त्यातून जर आपण डायरेक्ट असे एकदम व्हायब्रंट कंडिशनला काढले की जास्त थंडी किंवा जास्त तशा कंडिशनला त्यामध्ये बिल्टिंग किंवा मरण्याचं प्रमाण जास्त असतं. जर आपण खरीपाचा काल जर विचार करायला गेला तर मुख्यतः पाऊस पण चालू असतो,
थोडं तापमान कमी असतं किंवा जी सूर्यप्रकाशाची तीव्रता आहे ती कमी असते. तशा अनुषंगानं त्या पिकाचं त्या ठिकाणी मर कमी राहते, पण त्या ठिकाणी जमिनीमध्ये मुळ्या लागण्याचं काम असेल किंवा पिकाची शाखी वाढ सुरू होण्याचं काम त्या ठिकाणी चांगलं असतं. आणि ती जी खरीप हंगामामध्ये जी कंडिशन आहे ओपनची, ती तुमच्या पॉलिहाऊस किंवा नेट हाऊसच्या कंडिशनची इक्वल टू असते. किंवा मरीचं प्रमाण कमी राहतं आणि त्या ठिकाणी बाग लावली तर आपण ती सक्सेस चांगल्या प्रकारे आपल्याला मिळता येतं. म्हणजे मरीचं प्रमाण कमी राहणं, रोगकीडचा प्रादुर्भाव कमी राहणं, पिकाची वाढ चांगली राहणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला खरीप हंगामामध्ये आपल्याला चांगल्या साधता येतात. त्यामुळं खरीप हंगाम हा लागवडीसाठी उत्तम आणि फायदेशीर आहे. आता शेतकरी काही विदर्भ मराठवाड्यातले आहेत, तर एवढ्या लांबून त्यांना येणं शक्य होत नाही. हं. तर आपण तशी ट्रान्सपोर्टची सुविधा केली आहे का? किंवा का तर शेतकऱ्यांना इकडंच येऊन रोपं घ्यावी लागतील किंवा कलमं आता घ्यावी ह्यामध्ये लागतील? काय होतं शक्यतो की फळपीक ही जिवंत कम्युनिटी, लाईव्ह कम्युनिटी. म्हणजे बऱ्याच अंशी असं होतं की आम्ही लोकांना सल्ला देतो की तुम्ही स्वतः या, प्रत्यक्ष कलम रोपं बघा. कारण कसं होतं ही रोपं जर म्हटलं तर काही ठिकाणी वेगळे त्याची हाईट असतात किंवा वेगळे पॅरामीटर असतात. आपल्याकडे वेगळे पॅरामीटर असतात. त्यामध्ये बॅगची साईज असेल, रोपाचं वय असेल, रोपाची उंची आली, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये हे करत असतात. ह्यामध्ये आपण लोकांना एक विनंती करतो की तुम्हाला जर इथे येणं शक्य नसेल तर आम्ही तुम्हाला फोटो पाठवतो. तशा प्रकारचे रोपं तुम्हाला आम्ही देऊ शकतो किंवा त्यांच्या ओळखीचं कोण रिसोर्स पर्सन इथं असेल तर त्यांना आपण रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्रत्यक्षात रोपं येऊन बघा. म्हणजे काय होतं की बाबा तुम्हाला दाखवली एक आणि दिली एक असं होण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष रोपं बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारची रोपं देणं आमचं काम आहे. मग त्या अनुषंगाने आपण ते कन्फर्म झाल्यानंतर त्यांना रोपं डिलिव्हरीची व्यवस्था करतो. त्यामध्ये जर ग्रुप ऑफ फार्मर्स असेल तर त्यांना आपण गाडी सुविधा करून देतो आपल्यामार्फत. गाडीमध्ये लोडिंग आपण करून देतो, त्या शेतकऱ्याला ती गाडी उपलब्ध करून देतो. पण त्याही व्यतिरिक्त जर वैयक्तिक रोपं घ्यायची त्यांना, तर त्यांना आपण स्वतः रिक्वेस्ट करतो की तुम्ही या ठिकाणी या. कारण जनरली काय होतं की तुमचं जर आंब्याचं नियोजन आहे, तर एखादा शेतकरी असतो की बाबा मला 2 चिकूची रोपं पाहिजे, 2 पेरूची पाहिजे, 2 जांभळाची पाहिजे. आता फोनवर ह्या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना म्हणतो की तुम्ही या. बरं. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की बाबा की तुम्ही त्या हंगामातलं ते फळ खाल्लं पाहिजे. तुमची परस बाग असेल किंवा थोडी घरापुरची जागा असेल, तर त्यामध्ये जर तुमची आंब्याची बाग असेल तर तुम्ही 2 जांभूळ लावा, 2 चिंच लावा, 2 पेरू लावा, 2 आवळा लावा. मग त्या हंगामातलं ते फळ त्यांना खाण्यास पण मिळेल आणि त्याच्याबद्दल तांत्रिक बाबी त्यांना समजून घेता येतील. कारण आज तुम्ही आंबा लावलाय पण भविष्यात तुमच्याकडे सपोज चिकूला स्कोप आहे, तर चिकूचं तुम्हाला तंत्रज्ञान आताच जाणून घेता येईल. तुम्ही नंतर फणस लावायचे तुम्हाला, तर फणसाचं तुम्हाला आताच प्रोडक्शन टेक्नॉलॉजी समजून जाते. त्यामुळे आपण ते थोड्या लोकांना सल्ला करतो. आणि तुम्ही आता म्हणाला सर की वय, उंची सगळं मॅटर करतं. तर कलमं जर घ्यायची असेल शेतकऱ्यांना, तर बाबा 1 वर्षाचं असलं पाहिजे, 2 वर्षाचं असलं पाहिजे, असं काय हे आहे का हां, क्रायटेरिया? त्यामध्ये मुख्यतः क्रायटेरिया असं आहे की कलम जर आपण म्हटलं किंवा कोणते रोप हे कमीत कमी 1 वर्ष व्हायचं असणं गरजेचं असते. म्हणजे याचं कारण असं आहे की ती 1 वर्षापर्यंत त्या कलमाची असेल किंवा त्या फळपिकाची वाढ ही सशक्त झालेली असते. त्यापेक्षा जर कमी वयाचं जर आपण फळपीक घेतलं त्यामध्ये बरीच चान्सेस जास्त असतात. प्रॉपर हार्डनिंग झालेलं नसतं किंवा ज्याला आपण अनुकूलन म्हणतो. ह्या वातावरणाशी ते मिळतं झालेलं नसतं. तशा कंडिशनला मर होणं किंवा रोग आणि किडीला बळी पडणं ह्याचं प्रमाण जास्त राहतं. 1 वर्षाच्या पिरियडमध्ये आपल्याला ते नर्सरीमध्ये समजतं की फळपीक तयार होतंय, त्यामध्ये काही गॅप्स आहेत. कारण तुम्ही जर फळबागेमध्ये जर तुम्ही बघितलं किंवा आपल्या बागेत जर बघितलं तर 100 आंब्याची झाड असेल तर 100 एकसारखी नसतात. काही 70 झाड एकसारखी असतात, 20 झाडं मागे पुढे असतात, 10 झाडं वाढतच नाही. हे जे आहे ह्या सगळा जो गॅप आहे तो आपल्या नर्सरीमध्ये अनालिसिस करता येतो आणि 1 वर्ष कालामध्ये आपल्याला मग ती रोपं सॉर्टेड करून ठेवता येतात. आणि 1 वर्षानंतर आपण ती रोपं जर आपण शेतकऱ्यांना दिली तर मुख्य शेतामध्ये लोकांना अडचण येत नाही. म्हणजे जरी रोपं लावली तरी एकसारखे वाढ होणं, एकसारखी फूट होणं ह्या गोष्टी घडतात. आणि त्यापेक्षा कमी वयाचं घेतलं तर साहजिकच तुमच्या शेतामध्ये मर जास्त राहील, रोगकीडीचा प्रादुर्भाव जास्त राहील, ह्या गोष्टी घडतात. त्यामुळे आपण म्हणतो की कमीत कमी 1 वर्षाचं रोप त्या ठिकाणी आवश्यक आहे. जे आपण लागू केलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्रास जास्त होणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, विशेष शेती पॉडकास्टमध्ये आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे आपले महेश जाधव सर, फार्म मॅनेजर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या मार्फत केव्हीके बारामतीची गुणवत्तापूर्ण फळ रोपवाटिका जी आहे त्याची संपूर्ण माहिती घेतली आहे. तर सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन करते की त्याप्रमाणेच तुमचं कलमं खरेदी करण्याचं नियोजन करावे. तुम्ही अधिक माहितीसाठी सरांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे सादर करा. आम्ही तुम्हाला नक्कीच त्याचा प्रतिसाद देऊ. धन्यवाद.